माझं मत मांडतो अध्यक्ष महाराज। सदर याच्या आधी जी अमेंडमेंट आणलेली होती अध्यक्ष महाराज की मुंबई शहरातले 227 वॉर्ड हे 236 करण्याची जी अमेंडमेंट याच विधानसभेमध्ये आणली होती त्याला आम्ही विरोध केला होता। मी त्यावेळेला वॉकआउटही केलं होतं आणि त्यावेळेला जे मी लॉजिक मांडलं होतं ते पुन्हा मांडतो की 9 वॉर्ड मुंबई शहराचे वाढवण्याच्या मागे 2001 आणि 2011 मध्ये 3.87% मुंबई शहराचं सेन्सस पॉप्युलेशन वाढलं असं लॉजिक त्या ठिकाणी त्याच्यामध्ये दिलं होतं। आणि मी या वेळेला ही गोष्ट मांडू इच्छितो अध्यक्ष महाराज की 1991 मध्ये मुंबई शहराची सेन्सस पॉप्युलेशन ही 99 लाख होती। 91 साली 99 लाख मुंबई शहराची सेन्सस पॉप्युलेशन असताना 2001 साली ती सेन्सस पॉप्युलेशन 1,19,78,450 म्हणजे 20 लाखांनी ती वाढली। म्हणजे सुमारे 20% 20% इन्क्रीज त्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मुंबई शहराच्या सेन्सस पॉप्युलेशन मध्ये झाला होता। आणि 20% इन्क्रीज मुंबई शहराच्या सेन्सस पॉप्युलेशन मध्ये 20% इन्क्रीज झाल्यानंतर त्यावेळेला मुंबई शहरात फक्त 6 वॉर्ड वाढले अध्यक्ष महाराज। 221 चे 227 वॉर्ड हे झाले 6 वॉर्ड त्या ठिकाणी वाढले 20% पॉप्युलेशन इन्क्रीज झाल्यामुळे। आणि 3.87% पॉप्युलेशन इन्क्रीज झाल्यानंतर मुंबई शहराचे 9 वॉर्ड वाढतात अध्यक्ष महाराज। याच्या मागे लॉजिक काय हा पहिला माझा सवाल आहे। हा माझा सवाल आहे। 2011 मध्ये 3.87 नी फक्त वाढल्यामुळे तुम्ही 2011च्या सेन्सस मध्ये पण 2011च्या सेन्ससची वाढ ही 2017 मध्ये ज्या वेळेला डिलिमिटेशन झालं त्यावेळेला ती विचारामध्ये घेण्यात आली होती अध्यक्ष महाराज। आणि 3.87% हे फार छोटा नंबर असल्यामुळे 2017 साली जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्डांचं डिलिमिटेशन झालं त्यावेळेला मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्डांची संख्या ही 227च ठेवण्यात आली। कारण 3.87% हा फार मिनिमल इन्क्रीज इन पॉप्युलेशन आहे। आणि त्यामुळे 2011च्या सेन्सस इन्क्रीजचा इफेक्ट हा 2017 मध्ये कन्सिडर केल्याच्या नंतरच डिलिमिटेशन झालं होतं। पण 2021 मध्ये 22 करता 2011 मध्ये 3.87% नी वाढलं म्हणून 9 वॉर्ड वाढवले अध्यक्ष महाराज। ती 9 वॉर्ड वाढण्याच्या मागे ही एक खूप मोठी कहाणी आहे अध्यक्ष महाराज। खूप मोठी कहाणी आहे। त्या कहाणीचा मोठा भाग हा काल मी मुंबईच्या चर्चेमध्ये हा सांगितला होता अध्यक्ष महाराज की कशा प्रकारे हे वॉर्ड वाढवण्यात आले, कुणाच्या प्रेशरमुळे हे वॉर्ड वाढवण्यात आले। मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शन डिपार्टमेंट आणि असेसमेंट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी मुंबई शहराच्या वॉर्डांच्या बाउंड्रीज ठरवल्या। त्याचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त महान आयुक्त मुंबई महानगरपालिकेचे महान आयुक्त सचिन वाजे सॉरी आणि त्यांच्या समोर हा प्रस्ताव 24 ऑक्टोबर 2021 मी तारखेसकट सांगतो 24 ऑक्टोबर 2021 ला त्यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवण्यात आला। जो प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेच्या असेसमेंट डिपार्टमेंटनी तयार केला। आणि मग त्या ठिकाणी असेसमेंट डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, त्या ठिकाणी ते ऍडिशनल कमिशनर असतील, अशा 6-7 अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं अध्यक्ष महाराज। आणि त्यांनी दिलेला प्रस्ताव एका बाजूला आणि मध्येच आपल्या महान आयुक्तांनी एक पेनड्राईव्ह काढली आणि ती पेनड्राईव्ह दिली। ये आया है बाहर से कंसल्टंट अपॉइंट केला होता। मुंबई महानगरपालिकेच्या निवृत्त असेसमेंट डिपार्टमेंटचा अधिकारी कन्सल्टंट अपॉइंट करून त्या ठिकाणी या वॉर्डाची रचना करण्यात आली। आणि बाहेरून आलेली पेन ड्राईव्ह
ही तिकडे ठेवण्यात आली आणि त्या अधिकाऱ्यांना सांगितलं ये प्रस्ताव है इसके ऊपर साइन करो, साइन करो. ही शोकांतिका होती. कॉम्प्रोमाइज म्युनिसिपल कमिशनर हे मुंबई शहरामध्ये असल्यामुळे कॉम्प्रोमाइज्ड आणि ते अशा प्रकारचे कॉम्प्रोमाइज असल्यामुळे त्यांनी दबाव आणला त्या अधिकाऱ्यांवरती आणि त्या प्रस्तावावरती सही करण्याकरता त्यांना भाग पाडलं आणि बाहेरून आलेली पेन ड्राईव्ह त्या सह्यांच्या पत्रासकट 26 ऑक्टोबर 2021 ला इलेक्शन डिपार्टमेंट मध्ये पाठवली. अध्यक्ष महाराज, ही त्याच्या मागची कहाणी आहे. कुणी तयार केली, कुठून आलं, कुणाचा दबाव होता आणि त्यामुळे काही एका विशिष्ट पक्षाला सोयीचं अशा प्रकारे तयार करण्यात आलेले इलॉजिकली, म्हणजे जे लॉजिक मांडलं तेही चुकीचं होतं. 3.87% ने म्हणे लोकसंख्या वाढली 2011 ला, म्हणून आम्ही 9 वॉर्ड मुंबई शहरातले वाढवतोय. 20% लोकसंख्या वाढते तेव्हा 6 वॉर्ड वाढतात आणि 3.87% वाढते तेव्हा 9 वॉर्ड वाढतात. वा रे वा. आणि त्यामुळे अशा प्रकारे हे इलेक्शन डिपार्टमेंटला, इलेक्शन कमिशनला हे कॉम्प्रोमाइज्ड कमिशनरनी दबाव आणून कॉम्प्रोमाइज्ड वॉर्ड बाउंड्रीज या सबमिट केल्या. अनेक लोकांनी त्यावेळेला निवेदन दिली, अनेक लोक गेले, पण ते कॉम्प्रोमाइज असल्यामुळे काही फरक काही पडला नाही. पण असं आहे, भगवान के घर में देर है अंधेर नहीं है. तख्त पलट गया, ताज पलट गया. सत्यमेव जयते यतो धर्मोस्ततो जया. जिधर सत्य होता है उधर ही जीत होती है. आणि त्यामुळे त्या वेळेला झालेली चूक ही आता सुधारण्यात येत आहे. न्यायानी कायद्यानुसार सेन्सस पॉप्युलेशन ज्या वेळेला 2021 चा सेन्सस घडेल, होईल, जो कोविडमुळे झाला नाही, आणि 2021 च्या सेन्ससच्या नंतर ज्या वेळेला करेक्ट फिगर्स येतील, त्या करेक्ट फिगर्सच्या अनुषंगाने नंतर त्या वेळेला पुढे डिलिमिटेशन करण्यात येईल. आवश्यकता असेल तर ते सुद्धा. परंतु ज्या वेळेला लेटेस्ट सेन्सस फिगर्स अवेलेबल नाही आहेत, त्यावेळेला अझम्पशन्स करून अशा प्रकारे वॉर्ड वाढवणे हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे, इल्लीगल आहे. आणि त्यामुळे मुंबई शहराची येणारी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे आधी 227 वॉर्ड होते, ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा 227च राहण्याचं हे जे बिल आहे, त्या बिलाचं मी समर्थन करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. अमीन भाई. सन 2022 चे विधायक क्रमांक 19 यांच्या मी माझा मत मांडण्यासाठी इथे उभा आहे. साहेब सर एक मिनट बोलने तो दो, अभी तो शुरू किया है योगेश भाई यार. अध्यक्ष महोदय, ये जो बिल यहाँ पर लाया गया है, धनंजय मुंडे साहब ने बताया कि सुप्रीम कोर्ट का कोई ऑर्डर है. सुप्रीम कोर्ट के ऑर्डर को ध्यान में रखते हुए इस बिल का फैसला करना चाहिए. मगर इस बिल का जो मेरा मत है, मैं सदन में आपके माध्यम से रखना चाहता हूं. अध्यक्ष महोदय, मुंबई महानगर पालिका में जो डिलिमिटेशन हुआ 20% पे 6, 3.87 पे 9. अध्यक्ष महोदय, पॉपुलेशन एक जगह पे, मगर जो बाउंड्री जो बनी इस वार्ड की, वो पर्टिकुलरली किसी को मदद करने के लिए वो बाउंड्री बनाई गई. स्पेशली उस वार्डों को तोड़ा गया, उस वार्डों से निकाला गया. ये जो डिलिमिटेशन हुआ है, ये मुंबई के और मुंबई कर के हित में नहीं हुआ है. अध्यक्ष महोदय, मेरी आपके माध्यम से गवर्नमेंट से ये रिक्वेस्ट है कि आने वाला मुंबई महानगर पालिका का चुनाव 227 वार्ड की बाउंड्री जो पुरानी थी उस पे करना चाहिए. मेरा आपके माध्यम से सत्ता. अध्यक्ष महोदय, इससे मुंबई कर को इंसाफ मिलेगा. जो अध्यक्ष महोदय, मैं आपको बताना चाहता हूं, कुछ वार्ड तो ऐसे बने हैं देवेंद्र फडणवीस जी जैसे साइकिलिंग ट्रैक बनाया रहेगा.
कोई नाला नहीं, कोई रेलवे का बाउंड्री नहीं, कोई मेन रोड का बाउंड्री नहीं, जिसको जैसा मांगता था उस तरह से वार्ड बना दिया गया है। और एक एक वार्ड को मुख्यमंत्री महोदय, एक एक कॉर्पोरेटर का वार्ड तीन तीन वार्डों के अंदर मैं भी एमएलए, रईस वहां का कॉर्पोरेटर, यामिनी यादव एमएलए, कहीं पर तो हमारे और अध्यक्ष जी के बीच के वार्ड अनेक कई एमएलए, और वो छोड़िए सर, कहीं कहीं बी वार्ड भी लगता है, सी वार्ड भी लगता है, ई वार्ड भी लगता है। ऐसे ऐसे वार्ड बने, कॉर्पोरेटर काम कैसे करेगा, लोग कैसे जाएंगे। तो अध्यक्ष महोदय, ये जो डिसीजन है, मेरी आपसे रिक्वेस्ट है कि मुंबई का आने वाला इलेक्शन मुंबई करके इंसाफ के लिए, उनको फायदे के लिए 227 वार्ड पे होना चाहिए। उसके लिए जो भी आवश्यक सुप्रीम कोर्ट को जो आपको डिटेल देना है, मेहरबानी करके दीजिए और इसके फेवर के अंदर ऑर्डर लाइए। ये मैं आपसे रिक्वेस्ट करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र। रईस शेख। अध्यक्ष महोदय, विधानसभा विधायक क्रमांक 19 पे मैं अपना मत रख रहा हूं और मैं ये मांगनी करता हूं कि जो निर्णय हुआ है कि 227 वार्ड के ऊपर मुंबई महानगर पालिका का इलेक्शन हो, वही सही है। क्योंकि जैसे अमीन भाई ने कहा इस वक्त कि डिलिमिटेशन जो किया गया, उसके उद्देश्य में आप जाएंगे तो आपको पता चलेगा कि ठराविक लोगों को फायदा पहुंचाने के लिए डिलिमिटेशन किया गया। मैं आपको उदाहरण दूंगा, जहां से अमीन भाई एमएलए है, मैं वहां से नगर सेवक था। दादा, उस वार्ड को 3 हिस्से में बांट दिया गया, यानी एक यादी ली गई कि जिन जिन लोगों से परेशानी है उन सबके वार्ड को कैसे तोड़ना चाहिए। और उसमें गलती इन लोगों ने कितनी की, 227 वार्ड जब बने थे तब भी डिलिमिटेशन हुआ, 211 वार्ड बना और एक वार्ड का हिस्सा मेरे वार्ड में आया। उससे पहले वो एससी वार्ड था। अब नया वार्ड बनाने के लिए नागपाड़ा से शुरू किए, रेलवे लाइन को क्रॉस किए, मसगांव गए, मसगांव से फिर नहीं इनको संतुष्टि हुई तो डोंगरी गए और एक वार्ड बनाया ताकि वो एक पर्टिकुलर रिजर्वेशन में जाए। डेमोक्रेसी के साथ इतना बड़ा खिलवाड़ नहीं होना चाहिए और हम इसका निषेध भी करते हैं। कई वार्ड के साथ ऐसा किया गया। कई ऐसे नगर सेवक जो 20-20, 25-25 साल से अपना काम कर रहे हैं, उनके वार्ड को टारगेट करके तोड़ा गया। डेमोक्रेसी या राजकारण मैनिपुलेशन से नहीं आना चाहिए, जनता की आवाज से आना चाहिए। इसलिए मैं चाहता हूं कि आने वाला इलेक्शन 227 वार्ड जो जैसे है उनके ऊपर हो। ये जो मैनिपुलेटेड डिलिमिटेशन है इसको रद्द किया जाए और मुंबई को इंसाफ दिया जाए, यही मैं कहना चाहता हूं। धन्यवाद। सम्मान्य रवींद्र वायकर जी। अध्यक्ष महोदय, यापूर्वीच मी ज्या वेळेला हे बिल मांडण्यात आलं होतं, 2022चे विधानसभा विधेयक क्रमांक 19, त्या अनुषंगाने मी कोर्टाने जो निर्णय दिलाय त्या निर्णयाच्या अनुषंगाने आपल्याकडे मागणी केली होती। मुंबई महानगरपालिकेमध्ये 3 पार्टमध्ये मुंबई महानगरपालिका ऍक्च्युअली वाटलीच गेलेली आहे। मुंबई शहर, मुंबई पश्चिम उपनगर आणि मुंबई पूर्व उपनगर, आणि या बाउंड्रीज सर्व ह्या ठरलेल्या गेलेल्या आहेत। आणि त्या अनुषंगाने 227 वार्ड या आपल्या मुंबई महानगरपालिकेमध्ये होते। या 227 वार्ड मध्ये त्यावेळची लोकसंख्या आणि ती लोकसंख्या ही सेन्सस जो झाला होता हा 2011 रोजी हा सेन्सस झाला होता आणि त्या अनुषंगाने मुंबईचे वार्डचं डिवायडेशन झालं होतं। हे करत असताना 227 वार्ड प्लस 5 नगरसेवक कॉप केले जायचे। मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 नगरसेवक प्लस 5 नगरसेवक हे कॉप केले जायचे। याचाच अर्थ की मुंबईची लोकसंख्या वाढत असताना ही आपण कसं ठरवतो मुंबईची लोकसंख्या, ज्या वेळेला सेन्सस झालं त्यावेळेला मुंबईचे रस्ते 1940 किलोमीटरचे होते, 1940 किलोमीटरचे। आज उत्तरामध्ये या सभागृहामध्ये उत्तर ज्या वेळेला दिलं गेलं त्याच्यामध्ये देखील 2000 किलोमीटरचे रस्ते या मुंबई शहरात झालेले आहेत।
म्हणजेच 1940 40 किलोमीटर आणि त्याच्यामध्ये 60 किलोमीटरचे रस्ते वाढलेले आहेत. याच्यामध्ये जो एरिया आहे हा 445 किलोमीटरचा एरिया हा मुंबई शहराचा सांगितला गेलेला होता. त्याच पद्धतीने तो आता 437 किलोमीटरचा, आता तो 456 किलोमीटरचा एरिया हा दाखवला गेलेला आहे, बाउंड्रीज दाखवल्या गेलेल्या आहेत आणि वाढलंय. आणि याच्यामध्ये इन्क्लूड काय केलं होतं, ते मॅनग्रोव्ह जो एरिया आहे, पहिल्याने जो एरिया होता हा मॅनग्रोव्ह एरिया देखील आपण दाखवत नव्हतो, परंतु यामध्ये मॅनग्रोव्ह एरिया देखील आपण दाखवला आहे. आणि त्या अनुषंगाने हे मतदारसंघ वाढवणं, कारण मोठमोठ्या बिल्डिंग होतात, पहिल्याने चाळी व्हायच्या, आता बिल्डिंग होत चाललेल्या आहेत. या 2011 नंतर, सेन्सस नंतर आज आपण 2022 मध्ये आहोत आणि त्यामुळे बिल्डिंग्स वाढताना लोकसंख्या किंवा घरकुल ही उभी वाढतात, व्हर्टिकल वाढतायत, हॉरिझॉन्टल नाही. आणि त्यामुळे वाढलेल्या लोकसंख्येच्या मानाने ते वॉर्ड वाढले गेले होते. आणि हा विषय हा इथे आणता जो राज्यकर्ते होतात, ज्या वेळेला याच्या अगोदर आत्ताचे असलेले मुख्यमंत्री त्यावेळेला युडीचे मंत्रीच होते, त्यावेळेला त्यांच्या लक्षात देखील आलं होतं, तर त्यांनी ते सांगायला पाहिजे होतं. पुन्हा आता सत्ता बदल झाल्यानंतर अशा पद्धतीचं बदल घडवून आणणं याचं एक्सप्लेनेशन देतील. परंतु कोर्टाच्या माध्यमातून जे काही चाललेलं आहे, सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून जे त्यांनी सांगितलंय, लिस्ट द मॅटर आफ्टर 5 वीक्स अलॉंग विथ द, त्यांनी 25/7/2022 आणि डायरेक्शन दिलेले आहे, वी डायरेक्ट द पार्टीज टू मेंटेन स्टेटस को फॉर अ पिरियड ऑफ 5 वीक फ्रॉम टुडे. हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि याच्यापेक्षा जास्त स्पष्टीकरण आपण करायला पाहिजे. आपण अध्यक्ष म्हणून या खुर्चीवरती बसलेला, आपल्याला संपूर्ण कळतं कोर्टामध्ये आमच्या केसेस देखील तुम्ही चालवता आणि चालवलेले आहेत, आणि त्या अनुषंगाने इथली केस देखील आपल्या कोर्टात आलेली आहे. तर याच्यावरती सुप्रीम कोर्टाने दिलेलं डायरेक्शन हे योग्य आहे की या सभागृहामध्ये आणलेलं हे विधेयक योग्य आहे आणि ते विधेयक झालं पाहिजे, याच्यावरचा निर्णय हे आपण दिला पाहिजे आणि तो द्यावा. सन्मान्य आदित्य ठाकरे. अध्यक्ष महाराज, मी आपल्याकडे एकच आज स्पेसिफिक प्रश्न विचारत आहे. कायदे मंडळ आहे, आज इथे आपण कायदा केलेला आहे, मी देखील आपल्यासोबत कधी ना कधीतरी अभ्यास केलेला आहे, उपमुख्यमंत्री महोदय देखील कायद्यामधले शिकलेले आहेत. आज जेव्हा आपण ह्या बिलबद्दल बोलत आहे, ऑर्डिनन्स जो आलेला आहे, आपण आज बिल म्हणून टेबल केलेला आहे, हे जे काही आज चाललंय, सगळे आपण जे इतर लोक जे इकडे सन्मान्य सदस्य आहेत जे मतं मांडत आहेत, तो युक्तिवाद चाललेला आहे आणि ह्या कोर्टात देखील चाललेला आहे. माझं त्याच्याबद्दल काही मत नाही. मी हे पण सांगणार नाही की हे योग्य आहे की अयोग्य आहे, कोणी केलं काय केलं, हे सगळं टेक्निकल गोष्टी झाली. मला आपल्याकडून एकच माझ्याकडे आपलं मागणं आहे, माझं मागणं आपल्याकडे आहे, थोडं स्पष्टीकरण हवंय. जेव्हा आपण ह्या स्पेसिफिक ऑर्डरकडे बघतो, ही ऑर्डर आहे साधारण 22 ही ऑर्डर मला वाटतं मागच्याच आठवड्याची 22/8/2022 ची आहे. ह्याच्यात पार्टीज आहेत राहुल रमेश वाघ आणि स्टेट ऑफ महाराष्ट्र. आता ह्याच्यात जी ऑर्डर आलेली आहे ती अशी आणि स्पेसिफिक ह्या शब्दांमध्ये आहे अध्यक्ष महाराज की अपॉन हिअरिंग द काउन्सिल द कोर्ट मेड द फॉलोइंग ऑर्डर. पहिला पार्ट जो आहे हॅव्हिंग हर्ड वगैरे ते सगळं आहे. सेकंड जो पॉइंट आहे तो लिस्ट अ मॅटर आफ्टर 5 वीक्स अलॉंग विथ डी नंबर 25701/2022 बिफोर एन अप्रोप्रिएट बेंच. नंबर 3 वी डिरेक्ट, ह्याच्यात त्यांनी आदेश दिलेत, वी डायरेक्ट द पार्टीज टू मेंटेन स्टेटस को फॉर अ पीरियड ऑफ 5 वीक्स फ्रॉम टुडे. स्टेटस कोचा अर्थ हा स्टे आहे की नाही हा आहे. आणि चौथं म्हणजे द रजिस्ट्री इज डिरेक्टेड टू ऑब्टेन नेसेसरी डिरेक्शन्स फ्रॉम द ऑनरेबल चीफ जस्टिस ऑफ इंडिया फॉर कॉन्स्टिट्यूटिंग अ स्पेशल बेंच टू हिअर द मॅटर. अध्यक्ष महोदय, जेव्हा आपल्याकडे एवढ्या स्पेसिफिक ऑर्डर्स या 22 तारखेला मिळालेले आहेत, माझं आपल्याकडे एकच म्हणणं आहे की ऑर्डिनन्स असेल किंवा जो काही बिल करायचं असेल, एकदा या कोर्टाने पुन्हा एकदा युक्तिवाद ऐकल्यानंतर, रिप्लाईज फाईल झाल्यानंतर 5 आठवड्यानंतर जो काही आदेश सुप्रीम कोर्टाचा असेल तो सर्वांनाच मान्य असेल. तसं आपण इथे देखील ऑर्डिनन्स काढून किंवा जे काही योग्य प्रक्रिया ती पूर्ण करून करू. पण आज ही एवढी घाई का आहे की जणू काही उद्याच निवडणुका लागलेल्या आहेत. मला मान्य आहे काही लोकांना भीती वाटते निवडणुकाची आणि हे 5 आठवड्यानंतर हा निर्णय आहे, पण एवढी घाई का आहे की सुप्रीम कोर्टचा परत परत अन्याय, त्यांच्यावर अपमान करत राहायचं आणि घटनाबाह्य सर्व काही आपल्याला घटनाबाह्य करायचं आहे का? ठीक आहे, सरकार घटनाबाह्य बनलं असेल, त्याच्यावर युक्तिवाद चालू आहे, तिथे मी इथे काही बोलणार नाही. पण आज जे काही आहे आपण मला इथे स्पष्ट करून द्या की डायरेक्ट केल्यानंतर की स्टेटस को हे एवढी घाई का आहे सरकारला, हे मला आपल्या माध्यमातून विचारायचं. धन्यवाद.
सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय. एक मुद्दा माननीय न्यायालयाचा येत असल्यामुळे यापूर्वीही या सभागृहात मी स्पष्ट केलं. राहुल रमेश वाघ ही केस कुठली आहे? ही ओबीसी आरक्षणाची केस आहे. ओबीसी आरक्षणाच्या राहुल रमेश वाघच्या केसमध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आपण मागासवर्ग आयोगाचा अहवाल हा दाखल केला. आपला अहवाल मंजूर झाला. ओबीसीचं राजकीय आरक्षण मान्य झालं. ते मान्य करताना त्या ऑर्डरमध्ये गल्लत अशी झाली की ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू होत्या त्या ठीक, पण कोर्टाचं असं मत झालं की 94 नगरपालिकांचंही नोटिफिकेशन निघालंय आणि म्हणून त्या 200 काही ग्रामपंचायतीसोबत या 94 नगरपालिका त्यात मेन्शन करून टाकण्यात आल्या आणि त्यामुळे ज्या 94 नगरपालिकांचं नोटिफिकेशन निघालं नव्हतं त्या ओबीसी आरक्षणापासून वंचित राहिल्या. एवढंच नाही, त्याच्या अध्यक्षाकरता ओबीसीचं आरक्षण लागू आहे, पण सदस्यांना मात्र ओबीसी आरक्षण लागू नाही. म्हणून आपण या संदर्भात अध्यक्ष महोदय एक रिकॉलिंग ऑफ ऑर्डर केला. तिकडे या राहुल रमेश वाघ यांनी एक आय केला. अशा 3-4 आय आणि मग त्याच्यामध्ये एक आय हा देखील कोणीतरी केला की यांनी काहीतरी कायदा केलाय किंवा ऑर्डिनन्स केलाय. पण आपल्याला हे माहिती आहे की कुठलाही कायदा किंवा ऑर्डिनन्स हा आयनी चॅलेंज होत नाही. त्याच्याकरता आपल्याला SLP करावी लागते आणि म्हणून त्या दिवशी जेव्हा हा सगळा विषय आला आणि आपण रिकॉलिंग ऑफ ऑर्डर मध्ये ही विनंती केली की या 94 नगरपालिकांना या ठिकाणी हे लागू झालं पाहिजे आणि ते राहुल रमेश वाघ वगैरे लगेच निवडणुका करा अशा प्रकारचा आहे प्रेस करत होते. त्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आता याच्यावर निर्णय करायला आम्हाला वेळ नाहीये, म्हणून 5 आठवड्याचा आम्ही स्टेटस को देतो. त्यावेळी स्पेसिफिकली सरकारच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की हा आयच्या संदर्भात आहे, हा फक्त या संदर्भात आहे. आमच्या ऑर्डिनन्सला कुठलीही स्थगिती याच्यामध्ये नाही. कोर्टाने स्पष्ट तिथनं सांगितलं त्याला स्थगिती नाही, स्पष्टपणे सांगितलं. त्यामुळे इथे कुठेही कोर्टाचा अवमान होत नाहीये. हा स्टेटस को निवडणुकीच्या संदर्भात किंवा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात किंवा निवडणुका आता लगेच घ्याव्या की नंतर घ्याव्या याच्या संदर्भात आहे. जो ऑर्डिनन्स आपण मांडलेला आहे त्या ऑर्डिनन्सला कुठेही स्टेटस को किंवा स्थगिती दिलेली नाही. तशा प्रकारे आपल्या वकिलांनी देखील आपल्याला कळवलेलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी हे बिल मांडलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की याला कुठलंही देयर इज नो लीगल इम्पेडिमेंट, कुठलाही कायदेशीर याच्यामध्ये अडचण नाही. सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय, आज सभागृहात जी चर्चा चालू आहे हा एक महत्त्वाचा दादा संसदीय लोकशाहीसाठी महत्त्वाचा प्रश्न आज या सभागृहाने यावर विचार करणं आवश्यक आहे. वारंवार सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरचा इकडे उल्लेख केला गेला. सर्वप्रथम सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरमध्ये पार्टीज कोण आहेत त्या प्रोसिडिंगमध्ये? स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि एखादे इंडिव्हिज्युअल. मला कृपया सांगा, महाराष्ट्र स्टेट लेजिस्लेचर पार्टी आहे का त्यात? नाही. नंबर 2, कायदे सरकार बनवत नाही, कायदे हे विधिमंडळ बनवतं आणि त्यामुळे कोणतंही कोर्ट या देशातलं विधिमंडळाला कायदा करू नये असे आदेश देऊ शकत नाही आणि ते स्वीकारले जाणार नाहीत असं मी ठामपणे सांगू इच्छितो. आणि म्हणून सरकारने बिल आणलंय, त्यावर विधिमंडळाने विचार करावा, पण कायदा पारित करायचा अधिकार हा केवळ या विधिमंडळाला आहे, कोर्टाला नाही आहे. त्यामुळे मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर बऱ्यापैकी दिलं गेलं आहे. या ठिकाणी सांगू इच्छितो, मराठा आरक्षणाच्या संदर्भात ज्यावेळेस एक कायदा राणे समितीच्या अहवालावर आधारित करण्यात आला आणि त्यानंतर कोर्टामध्ये 2014 साली तो ऑर्डिनन्स स्थगित झाला. तो स्थगित झाल्यानंतर आपण ती स्थगिती असताना याच सभागृहामध्ये तो ऑर्डिनन्स कायद्यामध्ये परिवर्तित केला. स्थगिती असताना, इथे तर स्थगिती नाही आहे, स्थगिती असताना
आपण तो ऑर्डिनन्स कायद्यामध्ये परिवर्तित केला. त्यानंतर कोर्टामध्ये पुन्हा जावं लागलं लोकांना. तो कायदा चॅलेंज कर, तो नंतर स्टे झाला, ठीक आहे, पण तो स्टे करताना मेरिटवर स्टे झाला. तुम्ही आमचा ऑर्डिनन्स आम्ही स्टे केला असताना कायदा का केला असं कुठेही कोर्टाने विचारलं नाही. आपण जे सांगितलं ते सत्य आहे. सभागृहाचा अधिकार आहे, सभागृह कायदा करू शकतं. कायद्यामध्ये संविधान विरोधी जर काही असेल तर ते स्थगित करायचा अधिकार हा मात्र बरोबर. माननीय न्यायालयाला आहे. सन्मान्य नितेश राणेजी. अध्यक्ष महोदय, बिल क्रमांक 19 वर चला. अध्यक्ष महोदय, बिल क्रमांक 19 वर मी थोडक्यात आपले विचार मांडणार आहे अध्यक्ष महोदय, जास्त काय लांबवणार नाहीये. पण अध्यक्ष महोदय, आता आपण जे आम्हाला मार्गदर्शन केलं, अतिशय योग्य मार्गदर्शन केलं. पण अध्यक्ष महोदय, आपण आज सर्वोच्च स्थानावर आहात, पण मी हेही आपल्याला सांगतो की थोडा आपण योग्य वेळी आपल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केलं असतं तर आज वेगळं मार्गदर्शन करायला लागलं नसतं अध्यक्ष महोदय. तेव्हा थोडं कदाचित अध्यक्ष महोदय तुम्हाला 1-2 पाठ देण्याचे चला आपण कमी बिलावर बोलूया. चला. नाही, आपल्याला अध्यक्ष महोदय आपलं मार्गदर्शन योग्य झालं पाहिजे. आपल्याला नाही तर आता त्रास झाला नसता अध्यक्ष महोदय. वेगळा त्रास होतोय आम्हाला बघवत नाही म्हणून बोललो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष बसा महोदय, बसा आपली काळजी बसा आहे म्हणून बोलतो. त्यांना बोलू दे त्यांना. तुम्ही आता तुम्ही आपलं- बोलत असता डिस्टर्ब केलं नाही, त्यांना बोलू दे. अध्यक्ष महोदय, बोला आता- बोला आपण. अध्यक्ष बोला. महोदय, आता अध्यक्ष महोदय आपलं मार्गदर्शन योग्य नव्हतं या विद्यार्थ्यांचं तेव्हा लक्ष नव्हतं अध्यक्ष महोदय, हे बरोबर नाही. पण अध्यक्ष महोदय या बिलावर बोलत असताना अध्यक्ष महोदय या बिलावर बोलत असताना आपल्याला एवढंच सांगतो, कोणाला कसली भीती आहे हे उभा महाराष्ट्राने उभा मुंबईला माहिती आहे अध्यक्ष महोदय. शिवाजी पार्क मध्ये उभं राहून मी मर्द हे बोलणं सोपं आहे, पण ह्या 227 वॉर्ड नजरेसमोर ठेवून निवडणुकीच्या समोर जाणं केवढं अवघड आहे हे आता दिसतंय. कशी फडफड फडफड होते अध्यक्ष, सगळं दिसतंय. म्हणून अध्यक्ष महोदय मर्द आहे आम्ही, तुम्ही घाबर हे बोलण्यापेक्षा मैदानात या. जे आहे जे काही 2017च्या अनुसार आहे, एक दुसऱ्याचे वॉर्ड आणि त्याच्यामध्ये वेगळं काही घुसवण्यापेक्षा किंवा त्या दापोली रिसॉर्टमध्ये साई रिसॉर्टमध्ये बसून हे वॉर्ड रचना करण्यापेक्षा थोडं मुंबईच्या ह्याच्यावर बोललं तर सोपं झालं असतं. अध्यक्ष महोदय हे बोलत असताना बरोबर बोलतात. बसा. अध्यक्ष कंक्लूड करा. बिलावर महत्वाचा विधेयक आहे. चला कंक्लूड करा. महत्वाचा विधेयक आहे. हा महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय. वॉर्ड कुठे हो बनले, ठीक आहे ना, कंक्लूड करू दे. वॉर्ड कुठे देतो, बनले, संधी देतो, याचं conclude करू दे. location सांगणं अध्यक्ष महोदय फार गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. जेणेकरून वॉर्ड कुठे पुनर्रचना कुठे झालं याचं लोकेशन सांगणं अध्यक्ष महोदय फार गरजेचं आहे, ताकि आपल्यालाही गांभीर्य कळेल अध्यक्ष महोदय. म्हणून कोण काय घाबरते हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये अध्यक्ष कळेल. म्हणून ह्या बिलाला समर्थन करून मी इथेच थांबतो. धन्यवाद. चला शेवटचा सुनील प्रभू. चला शेवटचा. अध्यक्ष महोदय, शेवटून दुसरा तुमचं. अध्यक्ष महोदय, या बिलावरती बोलत असताना अध्यक्ष महोदय या सभागृहाला तुम्हीच म्हणालात बिलावर पाहिजे त्यांना बोलायला द्या. आता कसं करायचं? अध्यक्ष लवकर महोदय आपण conclude जे करा. मार्गदर्शन केलं, अध्यक्ष महोदय झालं 2 मिनिटात संपूच. अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपण जे मार्गदर्शन केलं ते अतिशय उपयुक्त होतं आमच्या सदस्यांसाठी. कारण हे सभागृह सार्वभौम आहे आणि कायदा करण्याचा अधिकार या सभागृहाला आहे. त्यामुळे कायदा करण्याच्या दृष्टीने या सभागृहाला कोणतंही न्यायालय रोखू शकत नाही, कारण हे सभागृह सार्वभौम आहे. फक्त मला एकाच गोष्टीचं या ठिकाणी उत्तराची अपेक्षा होती, जी आपल्याकडनं जे मार्गदर्शन मला मिळेल असं मला वाटतं. कारण या सगळ्या सदस्यांना असं वाटतं की एखादा कायदा केल्यानंतर त्या कायद्याला स्थगिती दिल्यानंतर ती स्थगिती मान्य करण्याचा अधिकार या सभागृहाला आहे किंवा नाही याबद्दलचा जो संभ्रम आहे, त्याबद्दल आपण कायदेशीर जे काय मत असेल ते आपण घेऊ. अध्यक्ष महोदय, या बिलावरती बोलत असताना मला असं वाटतं की 227 वॉर्ड 236 वॉर्ड यामध्ये आज मुंबई शहराचं पॉप्युलेशन वाढलं, बाउंड्र्या बदलल्या आणि त्यामुळे त्यावेळेच्या सरकारने
या पद्धतीचा निर्णय घेतला. आणि असं आहे की निवडणुका कधी होऊ देत, निवडणुका कधी होऊ देत, मुंबईकर जनता ठरवेल ना की नेमकं काय करायचं. त्यामुळे असं घाबरून या सदनामध्ये आपण जर असं म्हणत असाल की आपण याला घाबरलात त्याला घाबरलात, या महानगरपालिकेच्या निवडणुकीला कोणताही राजकीय पक्ष घाबरत नाही. आमची तयारी आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुका जेव्हा होतील, उद्या झाल्या तरी आमची तयारी आहे. आणि मुंबईकर जनता दाखवेल की मुंबई शहरामध्ये खरं अस्तित्व कोणाचं आहे. आणि अध्यक्ष महोदय, त्यामुळे या बिलाच्या निमित्ताने कुठेतरी चर्चा दुसरीकडे न्यायची आणि मग राजकारणात नथीतून तीन मारण्याचं काम करायचं हे योग्य नाही. मला एवढंच सांगायचं. चला शेवटचा सदा सरवणकरजी अगदी 1 मिनिटात संपवा. नाही 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 बसा 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 तुम्ही बसा 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 बसा. सरवणकर साहेब बोला लवकर. अध्यक्ष महाशय, विधेयक चला क्रमांक शेवटचं बोला लवकर. विधेयक क्रमांक 2022 विधेयक क्रमांक 19 यावरती मी माझं मत मांडण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महाशय, या ठिकाणी आजपर्यंत कुठल्याही बिलावरती जेवढं काही अकाट तांडव झालं नाही तेवढं होत आहे. त्याची अनेक कारण आहेत आणि त्यापैकी एक कारण मी या सदनामध्ये सांगणार आहे. अध्यक्ष महाशय, ही जी वॉर्ड रचना नव्याने झाली, ज्याच्यामध्ये 9 वॉर्ड वाढवले आणि त्या वॉर्डमध्ये नेमका काय कोणाला काय नेमका त्रास झाला हे या ठिकाणी मी सांगेन. अध्यक्ष महाशय, त्याचा पहिला बळी आमदार म्हणून मी आहे. माझा माहीम विधानसभा मतदारसंघातले 2 प्रभाग हे वरळी विधानसभा मतदारसंघाला नेऊन जोडले. मला त्याचं कारण त्यावेळेला काही कळलं नाही. ज्याला तेव्हा विचारलं मी, अध्यक्ष महाशय मी विचारलं हे नेमकं चाललंय काय, आम्ही शिवसेनेच्या नेत्यांना विचारले हे चाललंय काय, ते म्हणाले आम्हाला काय माहिती नाही, हे निवडणूक आयोगाने केलेलं आहे. अध्यक्ष महाशय, त्यानंतर या वॉर्ड रचना चुकीच्या आहेत हे सांगण्यासाठी मी ज्या वेळेला फिरत होतो त्यावेळेला मी एकनाथजी शिंदे साहेबांकडे गेलो. त्यांना मी सांगितलं, शिंदे साहेब हे काहीतरी भयानक चाललंय, अर्धा दादर तोडला आणि तो वरळीला नेऊन जोडण्याचं नेमकं कारण काय. ते म्हणाले मलाही माहिती नाही, तुला योग्य मार्गाने जावं लागेल. मी जेव्हा कोर्टात जाण्याचा मार्ग ठरवला त्यावेळेला मला कोर्टात निरोप आला, तुम्ही कोर्टामध्ये अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची तक्रार करायची नाही. अध्यक्ष महाशय, भयानक होतं. त्यावेळेला मी आणखीन खोलात जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला त्या कोर्टाच्या परिसरात सुद्धा यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालाय. भ्रष्टाचार करून हे वॉर्ड तोडले गेलेले आहेत, यामध्ये आर्थिक व्यवहार झालेले आहेत, अशा प्रकारची चर्चा सुद्धा त्या सगळ्या एकंदरीत परिस्थितीत होती. म्हणून माझी पहिली मागणी अशी आहे, ही जी काय चुकीच्या पद्धतीने वॉर्ड रचना झालेली आहे यांची अँटी करप्शन मार्फत चौकशी ही शासनाने करावी अशा प्रकारची विनंती करतोय. अध्यक्ष महाशय, मुंबई शहरामधले आम्ही सगळे नगरसेवक आणि आमदार आहोत. थांबा जरा करा चौकशी करा अशा प्रकारची मी मागणीच केली आहे. त्यामुळे त्यांची मागणी आहे ती निश्चित अँटी करप्शन मार्फत चौकशी व्हावी. ठीक आहे. अध्यक्ष महाशय, साधारणतः वॉर्ड रचना ह्या ज्या काय केल्या जातात ह्या साधारणतः लोकसंख्येच्या आधारावर केल्या जातात. जे मतदार असतात ह्या मतदारांच्या आधारावरती ह्या वॉर्ड रचना केल्या जातात. अध्यक्ष महाशय, वडाळा विधानसभा मध्ये 4 मतदारसंघ आहेत मुंबई महानगरपालिकेचे. मतदारांची संख्या किती आहे माहितीये का साहेब? साधारण 35,000 ते 40,000. धारावी विधानसभेमध्ये मुंबई महानगरपालिकेचे प्रभाग आहेत, ते प्रभाग आहेत 6. तिथे साधारण ही संख्या आहे 30,000 ते 35,000. आणि माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये महानगरपालिकेचे 6 प्रभाग आहेत आणि तिथला प्रत्येक जो मतदार आहे महानगरपालिकेचा तो 60,000 आणि 65,000चा आहे. कुठले निकष लावले, काय निकष आहे त्याला, कुठली लोकसंख्या मोजली? आणि मला असं वाटतं मनमानीपणे केलेले हे जे काही वॉर्ड रचना आहेत हे आपण तातडीने रद्द करून पूर्वीप्रमाणे जे 27 होते त्यासाठी जो प्रस्ताव आणलाय त्याला मी समर्थन करतोय. जय हिंद, जय ठीक आहे. महाराष्ट्र. प्रस्ताव असा आहे की अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जे मुंबई महापालिका
महाराष्ट्र महापालिका सुधारणा विधेयक बिलावर चर्चा खूप झालेली आहे. यामध्ये अनेक सदस्यांनी देखील आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. फक्त आमचे भाजप शिवसेना युतीच्याच लोकांनी केलेले नाही, तर यामध्ये अमित साटम आहेत, अमीन पटेल आहेत, रईस शेख आहेत, या सन्मान्य सदस्यांनी देखील, आणि आता सदा सरवणकर, नितेश राणे, रवींद्र वायकर या सगळ्यांनी त्याच्यामध्ये आपल्या सूचना मांडलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने जी काय वॉर्ड रचना बदलण्याचं जे काही काम झालेलं आहे त्यामध्ये इतर म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी असेल, समाजवादी असेल, सगळ्यांचीच त्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, या सगळ्यांनाच या संपूर्ण वॉर्ड रचनेने या ठिकाणी बाधित केलेलं आहे. यामुळे आपण पुन्हा एकदा 227 प्रभाग झाले पाहिजेत अशा प्रकारचा निर्णय घेतला. यामध्ये प्रामुख्याने आपलं दर 10 वर्षांनी सेन्सस होतो, त्याचा डेटा गोळा होतो आणि त्याच्यावर आपण वाढचे नंबर वाढवतो. अमित साटम यांनी मगाशी जे काही टक्केवारी सांगितली, 20% लोकसंख्येला आपण 6 वॉर्ड वाढवले आणि 3.8च्या संख्येला आपण 9 वॉर्ड वाढवले. ही विसंगती लक्षात घेऊन जवळपास यामध्ये 892 मुंबई महापालिकेच्या विरुद्ध, वॉर्ड रचनेच्या विरुद्ध 892 तक्रारी प्राप्त झाल्या. आणि या सगळ्याचा सारासार विचार करून आपण हा निर्णय घेतलेला आहे की, आणि त्या निर्णयाला देखील एक कायदेशीर आधार आहे. यामध्ये बरेचसे सदस्य स्टेटस को मिळाला आहे तरी सुद्धा तुम्ही एवढी घाई का करताय, अशा प्रकारचं जे काही भाष्य या ठिकाणी केलेलं आहे ते थोडंसं चुकीच्या माहितीच्या आधारे, धनंजय मुंडे इकडे नाही आहेत, चुकीच्या माहितीच्या आधारे या ठिकाणी केलेलं आहे. कारण ज्या लोकांना अशा प्रकारचा निर्णय अपेक्षित होता त्यांच्या वकिलांनी व्यवस्थित माहिती दिली नाही, त्यामुळे हा सगळा जो काही संभ्रम निर्माण झाला आहे. मग तशाच प्रकारच्या बातम्या देखील आल्या आहेत. मी फक्त आपल्या उपमुख्यमंत्री महोदयांनी सविस्तर याच्यामध्ये आपलं भाष्य केलेलं आहे. कायदेशीर ते कायद्याचे अभ्यासक आहेत आणि कुठल्याही ह्या सभागृहामध्ये, आणि अध्यक्ष महोदयांनी देखील त्यांनी जे काही सुचवलेलं आहे ते यामध्ये, या सभागृहामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण कायद्याच्या विरुद्ध जाऊन कुठलाही निर्णय घेण्याचं कारण नाही आणि आवश्यकताही नाही आहे. आणि म्हणून मी आपल्याला फक्त एवढंच सांगू इच्छितो, खानविलकर साहेबांच्या कोर्टामध्ये 2021ला एक ऑर्डर झाली होती, 22/10/2021ला. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं, अकॉर्डिंगली द इलेक्शन प्रोग्राम ऑफ सच लोकल बॉडीज मस्ट प्रोसीड अँड द स्टेट इलेक्शन कमिशन इज ऑब्लाइज्ड टू नोटिफाय द इलेक्शन प्रोग्राम विदिन 2 weeks from today in respect of such local bodies, including to continue with the process from the stage as on 10 March 2022. On the basis of the delimitation done prior to coming into force of the Amendment Acts with effect from 11 March 2022. आता त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, the delimitation as it existed prior to 11 March 2020 in respect of concerned local bodies be taken as notional delimitation for the conduct of overdue elections and to conduct the same on that basis or in respect of each of such local bodies. यामध्ये अध्यक्ष महोदय 11 मार्च 2000 पूर्वी अस्तित्वात असणारा राज्य निवडणूक आयोगाचा कार्यक्रम कायम राहील. 11 मार्च 2022 पूर्वी काय परिस्थिती होती, 227 वॉर्ड होते आणि या कार्यक्रमामध्ये यानुसार पूर्वीच्या निवडणुकीमध्ये कार्यक्रमातील प्रभाग रचना कायम करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, तसंच त्यांनी राज्याचे प्रभाग पुनर्रचनेचे अधिकार देखील काढलेले नाहीत, त्यांनी ते देखील कायम ठेवलेले आहेत. त्यामुळे नगरपालिका महापालिकांमध्ये निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करून 10/3/22 रोजी अस्तित्वात असणाऱ्या परिस्थितीनुसारच या निवडणुका घ्याव्या लागतील, म्हणजे 227 प्रमाणे. त्यामुळे जनगणनेच्या आधाराविना करण्यात आलेली नवी प्रभाग रचना व प्रभाग संख्येतील वाढ सर्वोच्च न्यायालयाने अद्याप स्वीकारलेली नाही.
हे याच्यामध्ये होतंय. म्हणजे आपण त्याच्यावर ऑर्डिनन्स काढला. आता जसं उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की कोर्टामध्ये विचारलं देखील, कारण हे जी काही जुनी केस होती ओबीसी आणि 94 ज्या नगरपालिका आहेत त्याच्यामध्ये सांगितलं देखील DCM साहेबांनी की कुठल्याही परिस्थितीमध्ये ऑर्डिनन्सला कुठल्याही इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशनने आपल्याला चॅलेंज करता येत नाही, त्याला स्पेशल लीव पिटिशनच करावी लागते. त्यामुळे जे ऑर्डिनन्स आहे तो स्पेसिफिक विचारला देखील वकिलांनी की ऑर्डिनन्सला तुमचं स्थगिती आहे का, तर बिलकुल ऑर्डिनन्सला स्थगिती नाही. त्यामुळे कुठेही आम्ही घाई गडबडीमध्ये कुठलाही निर्णय घेत नाही. सभागृहातल्या सदस्यांनी सांगितलेलं आहे की यामध्ये काय काय परिस्थितीमध्ये ही वॉर्ड रचना झाली. आता काही लोक म्हणाले मी नगरविकास मंत्री होतो. नगरविकास मंत्री असलो तरी सुद्धा धोरणात्मक निर्णय जो आहे हा कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते. संपूर्ण त्या कॅबिनेटचा अधिकार असतो. त्यामुळे जे चुकीचं आहे ते चुकीचं दुरुस्त करायलाच पाहिजे आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये यामध्ये अन्याय होऊ नये म्हणून आता फक्त इकडच्याच लोकांनी तक्रार केली आहे का, तर नाही आहे. समोरच्या लोकांनी देखील तक्रार केलेली आहे. काही लोकांची तक्रार आहे पण काही बोलू इच्छित नाहीत. असू द्या, पण त्यांच्या मनातली भावना मला माहीत आहे. त्यामुळे या ठिकाणी आहे ना, बरोबर ना, दुरुस्ती दादांना माहीत आहे, बरोबर आहे. त्यामुळे आपण कुठलंही बेकायदेशीर काम दादा करणार नाही. कारण शेवटी काही लोक म्हणाले घटनेच्या विरुद्ध सरकार स्थापन केले. अहो अध्यक्ष महोदय, दररोज सकाळी 9:30 वाजता ॲप्लिकेशन सुप्रीम कोर्टात जायचे. याला थांबवा, मंत्रिमंडळाला थांबवा, सरकारला थांबवा. काय झालं? घटना लोकशाहीमध्ये नंबर्सला बहुमताला महत्त्व आहे आणि आम्ही या ठिकाणी बहुमताच्याच नियमानुसार काम करतोय. या देशामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे, रूल्स आहेत, कायदे आहेत, नियम आहेत, सगळं आहे. त्याच्या विरुद्ध आम्ही गेलेलोच नाही, कधी जाणार नाही. कारण आमच्याकडे भक्कम असं मेजॉरिटी आहे, बहुमत आहे. आता ते वाढत चाललेलं आहे. त्यामुळे कुठलीही आम्हाला भीती नाही आहे. कशाला आम्ही घाबरू? शेवटी कोर्ट असेल, न्यायालय, सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, शेवटी घटनेतल्या तरतुदीप्रमाणेच निर्णय घेतले जातात. आम्ही घटनाबाह्य कृती कधी केलेली नाही. हीच तर अडचण झालेली आहे सगळ्यांची. आम्ही घटनाबाह्य कृती केली नाही ती. त्यामुळे यामध्ये बिलकुल मी आपल्याला सांगतो, हे विधेयक जे आहे लोकांच्या फायद्याचं आहे आणि नक्की यामध्ये सदा सरवणकर यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे याच्या बाबतीमध्ये सखोल चौकशी केली जाईल. अँटी करप्शनची देखील चौकशी केली जाईल. यामध्ये जो दोषी असेल त्याला बिलकुल पाठीशी घातलं जाणार नाही आणि कुणालाही सूड भावनेने आकसापोटी कुणावरही कार्यवाही केली जाणार नाही, एवढं मी या ठिकाणी सांगतो. अध्यक्ष महोदय, यामध्ये आता जास्त मी बोलत नाही, परंतु ज्या काही चुका झाल्या, बोलू का नको? बिल मंजूर दादा बोलतात लवकर मंजूर करा. त्यामुळे कसं आहे, याच्यामध्ये काही ठिकाणी आपण चुका झालेल्या त्या दुरुस्त करू शकतो. एकदा समजा शासनाचा आपल्या किती वेळा आपण निर्णय आपले जेव्हा जेव्हा आपल्याकडे तक्रारी येतात, अप्राप्त होतात, आपण निर्णय घेतो. आणि म्हणून 2021ची जनगणना जी आहे पूर्ण झाली की आपण कायदेशीर त्याला आकडे उपलब्ध झाल्यानंतर शास्त्रशुद्ध पद्धतीने सदस्य संख्येत वाढ करणं अधिक उचित ठरेल असं मला वाटतं. त्यामुळे ही भूमिका आपण सभागृहाने सगळे समजून घ्या आणि दुरुस्त करू द्या. चुका काही, अचूकतेचा हात धरूया. खूप केले तुमच्यासाठी, आता जनतेसाठी करू द्या. प्रश्न असा आहे की सन 2022चे विधानसभा विधेयक क्रमांक 19 मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा विधेयक 2022 विचारात घेण्यात यावे. काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत, होयचे बहुमत. विधेयक विचारात घेण्यात येत आहे.